माणसाला आयुष्यात यशाच्या शिखरावर नेणारा शिक्षकच असतो। शिक्षकांच्या आशीर्वादामुळेच आपण अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो। म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। याच शिक्षक दिनानिमित्त आपण कोल्हापूर जिल्ह्यातील काही गौरवलेल्या आणि नामांकित अशा शिक्षक आणि शाळांचा परिचय करून घेणार आहोत। याच नावाजलेल्या शाळांमध्ये सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गोकुळ शिरगाव या शाळेचं नाव संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गुणवत्तापूर्ण आणि शिस्तप्रिय सैनिकी शिक्षण देणारी शाळा यासाठी ओळखलं जातं। शाळेचं संस्थापक अध्यक्ष प्राचार्य माननीय श्री के.डी. पाटील सर यांनी अथक आणि अविरत परिश्रमातून रुजवलेलं हे शैक्षणिक संकुल आज विविध शाखांच्या बहरानं वटवृक्षात रूपांतरित झालेला आहे। नमस्कार, मी के.डी. पाटील सर, संस्थापक प्राचार्य सौ अंबुबाई पाटील इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गोकुळ शिरगाव। या ठिकाणी आम्ही प्ले क्लासपासून 12वी सायन्सपर्यंतची शिक्षण संस्था उभी केलेली आहे। प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक हे तिन्ही विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत। या ठिकाणी मिलिटरी पॅटर्नल स्कूल ही जी आम्ही सुरू केली आहे, याला जे मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते माझे गुरुवर्य आदरणीय कुंभार मॅडम, आदरणीय चौले सर, माध्यमिकचे आदरणीय रेडेकर सर, कोळी सर, भोसले सर, धुमाळ सर आणि गारगे सर, त्याबरोबर कॉलेजला असताना या ठिकाणी लाभलेले महावीर कॉलेजचे आदरणीय गावडे सर, मायगोंड सर, श्रद्धा पाटील मॅडम, पंडित मॅडम, कल्पना कुलकर्णी मॅडम, वायफकर मॅडम, या सर्वांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि म्हणून मी आयुष्यामध्ये उभा राहिलो आणि एवढी मोठी शिक्षण संस्था उभी करू शकलो। आज या शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत। त्याचबरोबर आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही मुलं आमच्या बँकेमध्ये मॅनेजर आहेत, काही मुलांनी कारखाने स्वतः उभे केलेले आहेत। आर्मीमध्ये 487 मुलं आज भरती आहेत, पैकी 3 कॅप्टन आज या ठिकाणी आहेत। तर त्याचबरोबर हे जे ज्ञान मिळालेलं आहे या माझ्या गुरुवर्यांच्यामुळं मला मिळालेलं आहे, त्याचा आम्ही या समाजासाठी, या देशाच्या विकासासाठी आणि देश संपन्न होण्याच्या दृष्टीनं आणि मुलांच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये ताकद निर्माण करण्याच्या दृष्टीनं ही शिक्षण संस्था आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे। या ठिकाणी सर्व शिक्षण दिनानिमित्त तारा न्यूजच्या यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर यांच्या माध्यमातून मी सर्वच गुरुवर्यांना शिक्षणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कौशल्यांचा सर्वांगीण विकासासाठी आणि देशसेवा निर्माण करणारे उत्कृष्ट नागरिक घडवण्यासाठी जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत इंग्रजी भाषेचं महत्त्व ओळखून गरीब, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे पाल्य यांसाठी अतिशय अल्प फीमध्ये माननीय के.डी. पाटील सर यांनी गोकुळ शिरगाव येथे सन 2001 मध्ये 13 विद्यार्थ्यांच्यासह ही शाळा स्थापन केली। घरातील गरिबीचे चटके सहन करत शिक्षण घेताना आलेल्या विविध प्रसंगांना सामोरे जाताना आईने घेतलेले परिश्रम लक्षात घेऊन माननीय के.डी. पाटील सर यांनी ही शाळा आपल्या आईच्या नावे स्थापन केली। कोणताही आर्थिक आधार नसताना इंग्रजी आणि गणिताचे तास घेऊन जमा केलेल्या जमा पुंजीवर हे शैक्षणिक संकुल उभा राहिलं। आज या संकुलामध्ये प्री प्रायमरी म्हणजेच पूर्व माध्यमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विज्ञान शाखा या विविध शाखांमधून जवळजवळ 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, विविध कौशल्यांमधील घेतलेली झेप उल्लेखनीय आहे। शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य माननीय के.डी. पाटील सर यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध मानाचे पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर अशा नैसर्गिक परिसरामध्ये हे क्रीडा संकुल अतिशय दिमाखात उभे आहे। शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी विविध सोयीनियुक्त अशी सुसज्ज भव्य इमारत पुरवली आहे। शाळेने विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा मैदानं सर्व साहित्यानं सुसज्ज केली आहेत। शालेय विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकही मिळवली आहेत। Hello, my name is Sania Patil. I am studying so Ambubai Patil English Medium High School and Junior College. These schools give me a lots of knowledge about various games. I am an Kabaddi and Atapata player. I reached
state level in Atapata and district level in Kabaddi. These schools give me a lots of knowledge and opportunity for game skill. I will be thanks to our president sir, Mr. K.D. Patil sir, to give me this opportunity, and they will be give lots of supports to us and give lots of knowledge about games. मिस्टर के डी पाटील सर हे आमच्यासाठी खूप मोठे मार्गदर्शक आहेत, कारण त्यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आहे. कारण फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही आहे, तर त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्येही आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आम्हाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्येही आम्ही जिथं आडतो तिथं सरांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे. हा सरांचा पाठिंबा आम्हाला सतत मिळत असतो आणि नेहमी सर आमच्या पाठीशी उभे असतात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजन शाळेमध्ये यशस्वीरित्या केलं आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती, नवोदय, सातारा सैनिक निवड परीक्षा, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती यामधील विद्यार्थ्यांचं यश उल्लेखनीय आहे. SSC आणि HSC बोर्ड परीक्षांमध्ये शाळेने 100% निकालाची परंपरा जोपासली आहे. शाळेमध्ये प्रामुख्याने सैनिकी शिक्षण दिलं जातं. यासाठी NCC, संरक्षण शास्त्र, स्काउट अँड गाईड या माध्यमातून अतिशय शिस्तपूर्ण आणि दर्जेदार शिक्षण दिलं जातं. NCC मधील शाळेचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. यामध्ये शाळेचे प्राचार्य आणि CTO माननीय तेजस पाटील सर यांचे योगदान या ठिकाणी मोलाचं ठरतंय. It's third officer Tejas Patil here. Today we are on the ground. We are seeing the NCC cadets behind me. After 8 years, after taking much more, after having and much more being in second line of defense, we have took NCC. We are implementing it. It's our third batch that going to appear for an examination of A certificate examination, and NCC is helping our students to motivate. It's helping to develop their personality. It's motivating them to join the forces. It's an motivation to being a well disciplined cadet, and this cadet are going good. They are well cherished, and just it's going to be polished to be a good citizen in society, and we are working on them. It's being an honor to us to be in uniform, and we are serving as an NCC cadet, as an NCC we are serving to the nation. Thank you very much. Jai Hind. शाळेने विद्यार्थ्यांच्यासाठी स्कूल बसची सोय केलेली आहे. आधुनिक शिक्षणात कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखून शाळेनं विविध शाखांनुसार किडो लॅबोरेटरी, रोबोटिक्स, व्हिडिओ लॅबोरेटरी, ITC लॅबोरेटरीद्वारे विद्यार्थ्यांना अद्ययावत करण्यात आलं आहे. शाळेने परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी विविध फुलझाडं आणि फळझाडांची जोपासना करून विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या एकूण उत्पादनात कृषी क्षेत्रातलं महत्त्व पटवून दिलं आहे. यासाठी इयत्ता 9वी साठी आठवड्यातील 3 तास कृषी बांधकाम आणि सुशोभीकरणाद्वारे कौशल्य विकसित केलं जातं. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन विकासासाठी सर्व उपकरणांनी सुसज्ज अशा जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रच्या प्रयोगशाळा विकसित केल्या आहेत. विविध विषयातील विद्यार्थ्यांच्या संकल्पना दृढीकरणासाठी विविध विभाग इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र निर्माण करून विद्यार्थ्यांच्या तार्किक आणि सृजनशील कौशल्यांचा वापर करून विद्यार्थ्यांमार्फत विविध शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यात येते. शाळेने विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्यासाठी आरोची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत विविध पूरक आणि सुसंगत उपक्रम राबवत असते. शाळेमध्ये 5 दिवसीय निवासी मिलिटरी कॅम्पचं सुद्धा आयोजन केलं जातं. यामध्ये आर्मी ऑफिसर्स आणि NCC ऑफिसर्स कडून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण दिलं जातं. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत विविध उपक्रम राबवले जातात. व्यायाम, योगासनं, ड्रिल, सांस्कृतिक कार्यक्रम, ट्रेकिंग, फील्ड व्हिजिट, कार्यानुभव उपक्रम घेतले जातात. अशा वैविध्यपूर्ण गोष्टींनी परिपूर्ण असलेली आणि आपली गुणवत्ता जपत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या अंबुबाई पाटील स्कूलचा एकंदरीत प्रवास कौतुक करण्याजोगा आहे.
या शाळेच्या जडणघडणीत ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्या प्राचार्य के.डी. पाटील सरांना त्यांच्या भावी वाटचालीस तारा न्यूजच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सौ निर्मला बी केसरकर, उपप्राचार्या सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गोकुळ शिरगाव. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाच्या पवित्र्याचा एक आदरणीय कोपरा. प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा, शिक्षक शब्दाने ज्ञान वाढवणारा, शिक्षक जगण्यातून जीवन घडविणारा, शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा, अशा सर्व शिक्षकांना माझ्याकडून तारा न्यूजच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच खास रिपोर्टसाठी तारा न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.